मित्रांनो, पोलीस भरती मेगा टेस्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मेगा टेस्ट सिरीज मधील टेस्ट क्रमांक 11 मधील मराठी व्याकरण आणि जनरल स्टडी या विषयांचं विश्लेषण पाहणार आहोत। तर बघूया प्रश्न क्रमांक 51। अधोरेखित शब्दाची जात ओळखा। बाण खालून वर गेला। बाण खालून वर गेला। आता अधोरेखित शब्द हा आहे वर। वर काय आहे, या शब्दाची जात कोणती आहे? तर गेला बद्दल माहिती सांगतोय का? तर क्रियापदाला केव्हा, कोठे, कशी, क्रिया किती वेळा घडली अशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि उत्तर आलं तर ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, म्हणून ते क्रियाविशेषण असतं। बघूया, बाण कोठे गेला? वर गेला। जर बाण वर गेला म्हणजे कोठे या प्रश्नाचं उत्तर मिळत असेल तर ते क्रियाविशेषण आहे। शब्दाची जात क्रियाविशेषण। म्हणजे प्रश्न आपण काय विचारला? बाण कोठे गेला? गेला, कोठे गेलाचं उत्तर आपल्याला वर हे मिळतं, म्हणून हे प्रश्न क्रमांक 51 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण। त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 आहे। नामानंतर येऊन विधानाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विशेषणाला टिंब टिंब म्हणतात। नामानंतर येणारा, नामाच्या अगोदर आणि नंतर, नामाच्या अगोदर आलं तर आधी विशेषण असतं, नामा अगोदर त्यानंतर नाम, म्हणजे आपण असं म्हणू हे आधी विशेषण हे नामाच्या अगोदर येतं आणि नामानंतर जे विशेषण येतं त्याला विधी विशेषण असं म्हणतात। नामाच्या नंतर येतो। आता यांना वेगवेगळी नावं आहेत। याच अधिविशेषणाला आपण असं म्हणू शकतो पूर्व विशेषण आणि अधिविशेषणाला पूर्व विशेषण म्हणतात आणि विधी विशेषणाला उत्तर विशेषण असं सुद्धा म्हणतात। म्हणजे काही वेळेला पूर्व विशेषण आणि उत्तर विशेषण असे शब्द वापरले तर आपले गडबड होणार नाही, म्हणून प्रश्न क्रमांक 52 चं उत्तर आहे विधी विशेषण। त्यानंतरचा प्रश्न आहे 53। खालीलपैकी कोणते व्यंजन तालव्य वर्णात मोडत नाही? बघूया कोणतं व्यंजन, व्यंजन दिल्यात च, ज, न आणि त। आता तालव्य कधी म्हणतात? जर आपली जीभ तो वर्ण उच्चार करत असताना टाळूला टेकत असेल तर त्याला तालव्य वर्ण म्हणतात। मग यामध्ये काय च, ज, न, अनुनासिक यांचा उच्चार केला तर काय येतो? ते तालव्य। मग आता तालव्य वर्णात मोडत नाही तर यामधला त आहे, त चा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा शेंडा दाताच्या समोरच्या दाताच्या टोकाला टेकतो किंवा स्पर्श करतो, म्हणून त हे दंत्य आहे। बाकीची तालव्य आहेत, म्हणून प्रश्न क्रमांक 53 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त। म्हणजे यामध्ये अजून तालव्य कोणते आहेत हे पण बघू। च, च, ज, झ, न, य, श हे तालव्य वर्ण आहेत। हे सर्वच्या सर्व तालव्य वर्ण आहेत, म्हणजे यामधला हा वेगळा आहे, तो दंत्य आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 54। समास ओळखा। दिवसेंदिवस। दिवसेंदिवस या शब्दाचा समास आहे अव्ययी भाव समास। आता अव्ययी भाव समास काय? मराठीतला जर शब्द असेल तर त्या शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते, त्याला अव्ययी भाव समास म्हणतात। जर तो संस्कृत मधील शब्द असेल तर कोणता
यथाशक्ती, यथामती, यथाशक्ती आपण घेऊ किंवा यथामती अशा प्रकारचा शब्द असतो तो अव्ययी भाव असतो, कारण संस्कृत मध्ये पूर्वी त्याला उपसर्ग लागलेला असतो, म्हणजे पहिल्यांदा उपसर्ग लागतो आणि नंतर शब्द येतो, म्हणून तोही अव्ययी भाव समास असतो. मात्र मराठीतील शब्द असेल तर तो त्याची पहिल्याच शब्दाची पुनरावृत्ती होते, म्हणून प्रश्न क्रमांक 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव समास. त्यानंतरचा प्रश्न आहे 55 वृत्त ओळखा. म्हणा सज्जना तू कडे नेच जावे, न होऊन कोणासही दुखवावे, कुणी दुष्ट अंगास लावील हात, तरी दाखवावा भुजंग प्रयात. या वृत्तामध्ये शेवटचा शब्द आहे भुजंग प्रयात, इथंच उत्तर मिळतंय, म्हणून पर्याय क्रमांक 3 भुजंग प्रयात आहे. आता भुजंग प्रयात हे अक्षर गणवृत्त आहे. बघूया भुजंग प्रयात बद्दल माहिती. हे कशा प्रकारचं आहे? अक्षर गणवृत्त आहे. त्यामध्ये अक्षर किती असतात? 12. यती कितव्या अक्षरावर येते? 6व्या अक्षरावर येते, आणि यामधील गण असतात य य य य य 4 वेळा य य य य य. म्हणून प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भुजंग प्रयात. त्यानंतरचा प्रश्न आहे 56 अलंकार ओळखा. श्रीकृष्ण नवरा, मी नवरी. आता यामधला अलंकार ओळखायचा आहे. श्रीकृष्ण नवरा आणि मी नवरी, नवरी यामध्ये शब्द तोच आहे, 2 शब्दांच्या मध्ये गॅप ठेवलेला आहे. म्हणजे जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, मात्र शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार नाही. मग या नवरीमध्ये काय आहे की इथं अंतर ठेवलंय. नवरी डायरेक्ट ज्यावेळी आहे तसा शब्द लिहितो त्यावेळी मी त्याला वरायला तयार आहे, श्रीकृष्णाला वरायला तयार आहे, म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी व्हायला तयार आहे. मात्र शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याची पत्नी व्हायला तयार नाही, म्हणजे शब्द तेच आहेत, मात्र त्या एक अक्षरामध्ये अंतर ठेवल्यामुळं त्याचा अर्थ बदलतो. म्हणजेच 2 अर्थांनी एकच शब्द वापरला असेल तर तो श्लेष अलंकार होतो, आणि श्लेष अलंकारामध्ये इथं आता याचं उत्तर श्लेष अलंकार मिळालं. मात्र श्लेष अलंकारामध्ये 2 आहेत, 2 प्रकार आहेत, अभंग श्लेष आणि सभंग श्लेष. आता हे कोणत्या प्रकारचं आहे तर सभंग श्लेष, म्हणजे त्या शब्दामध्ये फोड केली जाते, त्या शब्दामध्ये अंतर ठेवलं जातं, हा सभंग म्हणजे या शब्दाचा भंग केला जातो. हे सभंग श्लेषाचं उदाहरण आहे, पण आपल्याला श्लेष अलंकाराचं. मग अभंग श्लेषाचं एखादं उदाहरण तर 2 अर्थांनी एकच शब्द वापरलेला असतो, मात्र त्यामध्ये फोड करायची गरज नाही. एकच शब्द, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, म्हणजे मित्र हा मित्र म्हणजे सखाही होऊ शकतो, आणि मित्र याचा अर्थ सूर्य सुद्धा होऊ शकतो. इथं वेगळा शब्द वापरायची गरज नाही किंवा त्या शब्दामध्ये फोड करण्याची गरज नाही, म्हणून तो अभंग श्लेषाचं उदाहरण असतं. म्हणून प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्लेष अलंकार. त्यानंतरचा प्रश्न आहे 57 शब्द समूहाबद्दल एक शब्द वापरा. पायापासून डोक्यापर्यंत पर्याय क्रमांक 2 आपाद मस्तक. त्यानंतरचा प्रश्न आहे 58 साखर भात या शब्दाचे लिंग कोणते? साखर भात. साखर भात हा कशा प्रकारचा शब्द आहे, कोणत्या प्रकारचा आहे तर साखर भात सामासिक शब्द आहे. म्हणजे त्याचा विग्रह काय? साखर भात वगैरे जे असेल ते असेल. आपल्याला काय साखर आणि भात हे जर सेपरेट केलं तर साखरचं लिंग कोणतं? ती साखर, म्हणजे हे स्त्रीलिंग आहे. भात तो भात, मग आता लिंग लिहायचं कोणतं? जर असा सामासिक शब्द असेल त्याचा शेवटच्या शब्दाचं लिंग काय आहे ते असतं, तो
साखर भात म्हणजे हे पुल्लिंगी आहे. म्हणजे पुल्लिंगी साखर भात आहे. तो साखर भात डायरेक्ट आपल्याला म्हणता पण येतो, मात्र अशा सामासिक शब्दाचा लिंग शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं तेच आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा म्हणून 58 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पुल्लिंगी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. पर्याय क्रमांक 1 चांदण्या. एक चांदणी असते आणि एकापेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त चांदण्या होतात, चांदणी होत नाही. म्हणजे अनेक वचन जे आहे ते चांदण्या. त्यानंतरचा प्रश्न आहे गत वर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. गत वर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही. पाहिला नाही. नाही. आपल्याला विधेय विभाग ओळखायचा आहे. उद्देश म्हणजे कर्ता असतो आणि विधेय म्हणजे क्रियापद. या शब्दांमध्ये घोळ होण्याची शक्यता आहे. मग आपल्याला क्रियापदाचा विभाग बघायचा आहे. विधेय हे नाही आहे क्रियापद आणि त्याच्याबद्दल बाकीचे माहिती सांगणारा तो विधेय विभाग एकूण घ्यायचा आहे. नाही, मी गत वर्षी एकही चित्रपट पाहिला नाही. पाहिला नसणारा कोण? मी. हा फक्त कर्ता आहे. बाकीची सर्व माहिती क्रियापदाबद्दल, मगाशी सांगितलं क्रियाविशेषण, क्रियापदाबद्दल सांगायचं असेल तर केव्हा, कोठे, कधी, किती वेळा हे प्रश्न विचारले तर क्रियापदाबद्दल माहिती सांगतात. बघूया. किती वेळा पाहिला नाही? एकही वेळा पाहिला नाही. काय पाहिला नाही? चित्रपट. कधी पाहिला नाही? गत वर्षी. म्हणजे मी सोडलं तर हे बाकीचं सगळं विधेय विभाग आहे. मी एवढा कमी करा. गत वर्षी एकही चित्रपट पाहिला नाही हे संपूर्ण वाक्य, त्यामधला मी वगळता हा विधेय विभागाचं होतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे प्रश्न क्रमांक 60चं. त्यानंतरचा प्रश्न आहे 61 मतैक्य शब्दातील संधी विग्रह ओळखा. मतैक्य. मतैक्य. मत अधिक ऐक्य. मतैक्य हे स्वर संधीचं उदाहरण आहे. कारण मत म्हटल्यानंतर अ हा हे स्वर आला आणि हा शेवटचा स्वर आणि त्यानंतर आई हाही स्वर आहे. अ अधिक आई बरोबर आई. मतैक्य निर्माण झालं. म्हणून प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 62 कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी योग्य अर्थ निवडा. पर्याय क्रमांक 3 आहे खूप मारपीट करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे 63 सौदामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सौदामिनी म्हणजे वीज, म्हणजे चपला, म्हणजे यामध्ये पर्यायमध्ये आहे पर्याय क्रमांक 2 चपला. प्रश्न क्रमांक 63 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चपला. त्यानंतरचा प्रश्न आहे 64 खोंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कालवड. पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 65 विद्वानचे विरुद्ध लिंगी रूप कोणते? विद्वान म्हणजे हुशार माणूस, जास्त अभ्यास असणारा माणूस. मग तेच स्त्रीलिंगी, स्त्रीला जर विद्वान असं म्हणायचं असेल तर ती विदुषी. इथं घोटाळा होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा विदूषकच्या विरुद्ध लिंगी विदुषी आपण म्हणण्याचा प्रयत्न करतो, ते चुकतं. भरपूर वेळा विदूषकच्या विरुद्ध लिंगी किंवा विदुषीच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा असं प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे. इथं घोटाळा करायचा नाही. विद्वान विरुद्ध लिंगी, विद्वानच्या विरुद्ध विदुषी आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न पोलीस भरतीला बऱ्याच वेळा पडलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 पुढील वाक्याचा प्रकार कोणता? विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी.
विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? ज्यावेळी क्रियापदाला वा, वि, वे असे प्रत्यय असतात, बाकीचं काही बघायची गरज नाही, त्यावेळी ते विद्यार्थी वाक्य असतं. आणि लक्षात ठेवायला पण बरं आहे, इथं वच आहे आणि इथं वच आहे, बाकीचं काहीच बघायची गरज नाही. मग कर्तव्य, योग्यता, इच्छा, शक्यता हे ज्या वाक्यामध्ये दर्शवलेलं असतं त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. पण हे पाठ करून उपयोग नाही, एवढा प्रत्यय माहीत असला तर बास विद्यार्थी वाक्य आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी. त्यानंतरचा प्रश्न आहे 67. खाणारा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? खाणारा, हा खाणारा हा कोणत्या प्रकारचा आहे बघू. खाणारा मधला धातू कोणता आहे? खा. आणि खा हा धातू वापरून क्रियापद कोणत्या प्रकारचं होईल? खातो होईल, खाते होईल, खाल्ला होईल, काय होईल? ती एक कोणतं तर क्रियापद खातो आपण घेऊ. म्हणजे खा हा धातू आहे, खातो हे क्रियापद आहे, मग खाणारा काय असेल? धातू साधित किंवा याच धातू साधित्याला दुसऱ्या भाषेत कृदंत असं सुद्धा म्हणतात. म्हणजे खाणारा हा धातू साधित आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धातू साधित. त्यानंतरचा प्रश्न आहे 68. शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 2 अधिकरण. शाळेत याला विभक्ती प्रत्यय कोणता जोडलेला आहे? त आहे. आणि सप्तमी चे विभक्ती प्रत्यय आहेत त, इ, आ. आणि सप्तमीचा कारकार्थ कोणता? अधिकरण. संपलं. सप्तमीचा कारकार्थ अधिकरण आहे. म्हणून हा या प्रश्न क्रमांक 68चं उत्तर आहे 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69. माधुरी हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? तर माधुरी हे नाम विशेष नाम आहे, कारण एकाच व्यक्तीचं नाव आहे ते. पण या इथं घोटाळा होण्याची शक्यता आहे. माधुरी पासून माधुर्य तयार होईल. माधुर्य जर हे तयार होत असेल तर हे मात्र भाववाचक नाम आहे आणि हे विशेष नाम आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशेष नाम. त्यानंतरचा प्रश्न आहे 70. योग्य म्हण असलेला पर्याय निवडा. भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. पर्याय क्रमांक 1 नाव मोठं लक्षण खोटं. त्यानंतरचा प्रश्न आहे 71. वाक्याचा काळ ओळखा. ती मंदिरात जात असे. ती मंदिरात जात असे. बघूया याचा काळ. असे जर असेल तर तो भूतकाळ असतो आणि त जोडलेला आहे. ती कायमस्वरूपी म्हणजे पूर्वी कधीतरी दररोज ती मंदिरात जात होती असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे दररोज जाण्याची तिनं रीत सांगितलेला आहे, तो रीती भूतकाळ आहे. याचं विश्लेषण टेस्ट क्रमांक 10 मध्ये तो चार्टही दिलेला आहे, ते व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला हा प्रश्न नक्की सुटेल. म्हणून प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रीती भूतकाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे 72. चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार सांगा. बघूया चारी पण आता बघायला पाहिजेत. पर्याय क्रमांक 1 आहे निगराणी करणे. बरोबर. पुढचा त्याचा अर्थ दिलाय काळजी घेणे, हे बरोबर आहे. दुसरं दिलंय भ्रमनिराश होणे म्हणजेच वास्तवाची कल्पनाने येणे, हेही बरोबर आहे. त्यानंतर तिसरं डोळे लावून बसणे आणि त्याचा अर्थ दिलाय मुद्दाम दुर्लक्ष करणे, हे मात्र चुकीचं आहे. डोळे लावून बसणे म्हणजे वाट पाहत बसणे, हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. चौथा मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे, हेही बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डोळे लावून बसणे, मुद्दाम दुर्लक्ष करणे हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 73.
खालीलपैकी अर्थबोध करणारी विरामचिन्हे कोणती? प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह ही अर्थबोध करणारी चिन्ह आहेत. अर्थबोध करणारी विरामचिन्ह जी आहेत ती प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह ही अर्थबोध करणारी आहेत. मात्र बाकीचा पूर्ण विराम असेल, विराम दर्शवणारी चिन्ह कोणते आहेत? म्हणजे थोडंसं थांबा घेणारी असं म्हणू, पूर्ण विराम, अर्धविराम आणि स्वल्प विराम ही विराम दर्शवणारी चिन्ह आहेत. आणि प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह ही जी आहेत ती अर्थबोध दर्शवणारी चिन्ह आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रश्नचिन्ह. त्यानंतरचा प्रश्न आहे 74. मराठी भाषेतील ळ हे कोणते वर्ण आहे? पर्याय क्रमांक 4 स्वतंत्र वर्ण आहे. ळ हे वर्ण फक्त मराठीमध्ये वापरला जातो, संस्कृतमध्ये वापरला जात नाही, म्हणून त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आहे 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 75. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा. अ आहे साखरेची टंचाई आहे. बघूया, संयुक्त वाक्य बनवायचे. 2 वाक्य दिलेत. एक वाक्य आहे साखरेची टंचाई आहे, आणि दुसरं ब मध्ये वाक्य दिलंय. बघूया कोणतं आहे. भाव वाढ करावी लागते. आता हे दोन्हीची एक वाक्य आम्हाला संयुक्त बनवायचं आहे, तर आपण असं म्हणू शकतो साखरेची टंचाई आहे म्हणून भाव वाढ करावी लागते. म्हणजे म्हणून जोडावं लागतं असा असणारा पर्याय बघूया कुठं आहे. पर्याय क्रमांक 2 साखरेची टंचाई आहे म्हणून भाववाढ करावी लागते हे वाक्य बरोबर आहे. म्हणून 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, मराठी व्याकरण संपलं. यानंतर आपण पुढं सामान्य ज्ञानाचा प्रश्न क्रमांक 76 सुरू करूया. पहिला प्रश्न आहे सन 1878 साली साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? आता साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना आनंद मोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री यांनी केली. म्हणून 1 व 2 दोन्ही हे पहिला पर्याय आनंद मोहन बोस आहे, दुसरा आहे शिवनाथ शास्त्री, आणि तिसरा पर्याय 1 व 2. मग तिसराच पर्याय बरोबर आहे. आणि चौथा आहे राजाराम मोहन राय. बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की राजाराम मोहन राय ब्राह्मो समाज म्हटल्यानंतर वाटतंय, पण ते चुकीचं आहे. बघूया त्यांची हिस्ट्री ब्राह्मो समाजाचं काय आहे. 1828 साली ब्राह्मो समाज स्थापन केला राजाराम मोहन राय यांनी. बघूया, त्यांचं निधन झालं 1833 साली. त्यानंतर द्वारकानाथ टागोर आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी ह्या ब्राह्मो समाजाची धुरा वाहिली, की ज्यांनी राजाराम मोहन रायांनी स्थापन केलेल्या समाजाची धुरा त्यांनी वाहिली. त्यानंतर त्यामध्ये केशवचंद्र सेन सुद्धा होते. आणि 1866 साली 1866 साली केशवचंद्र सेन यांनी या ब्राह्मो समाजामधून बाहेर पडून भारतीय ब्राह्मो समाज स्थापन केला. ब्राह्मो समाज स्थापन केला. फक्त शब्द भारतीय ब्राह्मो समाज जोडला. मात्र 1866 ला ज्यावेळी केशवचंद्र सेनांनी हा भारतीय ब्राह्मो समाज स्थापन केला, त्यावेळी आनंद मोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री हे दोन्हीही अनुयायी त्यांच्या सोबत होते. 1872 साली नेटिव्ह मॅरेज ऍक्ट झाला. तो मॅरेज ऍक्ट करण्यासाठी केशवचंद्र सेन आणि त्यांच्या भारतीय ब्राह्मो समाजानं जास्त प्रयत्न केले होते आणि तो ऍक्ट झाला होता. त्यामधील 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचं आणि 14 वर्षाखालील मुलीचं लग्न करायचं नाही ही अट होती. त्यासाठी यांनी प्रयत्न केला. मात्र
याच केशवचंद्र सेन यांनी कूचबिहारच्या राजाशी स्वतःच्या 14 वर्षापेक्षा लहान मुलीचा विवाह लावून दिला। हे शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस यांना खटकलं, म्हणून त्यांनी या भारतीय ब्राह्मण समाजातून बाहेर पडले आणि 1878 साली साधारण ब्राह्मण समाजाची स्थापना केली। ब्राह्मण समाज आहे तसा। मग हे कोण आहेत? शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस। शास्त्री आणि आनंद मोहन बोस या दोघांनी हा साधारण ब्राह्मण समाज स्थापन केला। आता अजून एक ब्राह्मण समाज राहतो, आदी ब्राह्मण समाज म्हणायचं कुणाला? तर ज्यावेळी केशवचंद्र सेन यांनी आदी भारतीय ब्राह्मण समाज स्थापन केला, त्यावेळी जो उर्वरित ब्राह्मण समाज राहिला तो देवेंद्रनाथ टागोरांचा, त्यांची धुरा ते वाहत होते, तो आदी ब्राह्मण समाज। म्हणजे यातून याचे 2 शक्ल पडली होती आणि याचं हे शक्ल पडलं, आदी ब्राह्मण समाज। म्हणजे तो त्याची स्थापना आपण म्हणू शकत ना 1828च म्हटलं पाहिजे का? तर तो मूळचा ब्राह्मण समाज जसा आहे तसा हे फुटत बाकीचे गेले, म्हणून 1828चा तसा आहे तसाच, आणि ते मात्र देवेंद्रनाथ टागोर। म्हणून मित्रांनो, प्रश्न क्रमांक 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 77, सत्यवान भाई कदम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 4, शरीर सौष्ठव या खेळाशी संबंधित आहेत। ते शरीर सौष्ठवपटू होते आणि ते मे 2020 मध्ये त्यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालेलं आहे, म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 78, मिस टीन युनिव्हर्स 2019 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी अपूर्वा ठाकूरचे गाव कोणते? पर्याय क्रमांक 3 आहे अलिबाग, जिल्हा रायगड। त्यानंतरचा प्रश्न आहे 79, लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान केंद्र कोणत्या जिल्ह्यात होती? तर पुणे जिल्ह्यात होती। हा प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे। आता हे सर्वात जास्त पुणे जिल्ह्यामध्ये मतदान केंद्र होती। त्यानंतरचा प्रश्न आहे 80, दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी भारतातील कोणती सार्वजनिक बँक दुसऱ्या क्रमांकाची बँक बनली? तर पर्याय क्रमांक 2 आहे बँक ऑफ बडोदा। या बँकेमध्ये देना बँक आणि विजया बँक यांचं विलिनीकरण झालं आणि त्यामुळं ती दुसऱ्या क्रमांकाची बँक बनलेली आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 81, सन 2019 मध्ये कौन बनेगा करोडपतीचे कितवे पर्व झाले? तर पर्याय क्रमांक 2 आहे 11वे। त्यानंतरचा प्रश्न आहे 82, तैपेई चीन येथे सुरू असलेल्या 12व्या आशियाई एअरमन चॅम्पियन स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक पटकावले? तर मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या दोघांनीही सुवर्ण पदक पटकावलेलं आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती टप्प्यामध्ये लोकसभाचं मतदान झालं? तर महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यामध्ये झालं आणि ते भारतामध्ये 7 टप्प्यामध्ये झालं, आणि ते एप्रिल आणि मे 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 84, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर वि.स. खांडेकर यांना सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। आता कशासाठी मिळाला? तर ययाती या कादंबरीसाठी मिळाला। महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यिकांना 4 मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत। ते 4 पण बघू, पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे। पहिले कोण? वि.स. खांडेकर, मराठी साहित्यिक 4च्या 4। दुसरे कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर। तिसरे विंदा करंदीकर। आणि चौथे आहे भालचंद्र नेमाडे। कोणत्या वर्षी मिळाला? 1974 साली
खांडेकरांना मिळाला, वि.वा. शिरवाडकरांना 1987 साली मिळाला, विंदा करंदीकरांना 2003 साली मिळाला आणि भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली मिळाला. कोणत्या साहित्यासाठी मिळाला? त्यांचं साहित्य लिहूया. ययाती या कादंबरीसाठी वि.स. खांडेकरांना मिळाला. वि.वा. शिरवाडकरांना विशाखा या काव्यसंग्रहासाठी, विंदा करंदीकरांना अष्टदर्शन या काव्यसंग्रहासाठी मिळाला आणि शेवटचे मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या कादंबरीसाठी मिळालेला आहे. म्हणजे हे 2 काव्यसंग्रह आहेत. ही कादंबरी आहे आणि ही सुद्धा कादंबरी आहे. मग सर्वप्रथम कुणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर वि.स. खांडेकर. बघूया, प्रश्न क्रमांक 84चं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे, वि.स. खांडेकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो? 27 मार्च. 27 मार्च हा जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्या वर्षीपासून? तर 1962 पासून. कधीपासून? 1962 पासून साजरा केला जातो. मग मार्च महिन्यात असे काही दिवस आहेत का की ते सलग जागतिक दिवस साजरे केले जातात? शॉर्टकट सांगता येईल, वजहक्ष. बघूया, व म्हणजे वन जागतिक, बरं का, सगळे जागतिकच आहेत, लिहितो पण सगळे जागतिक वरती लिहितो म्हणजे एकत्र तुम्हाला शॉर्टकट करता येईल. वन दिन, जागतिक वन दिन, जागतिक जल दिन, जागतिक हवामान दिन आणि जागतिक क्षयरोग दिन. हे दिवस सलग मार्च मध्येच आहेत. 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च, 24 मार्च क्रमानुसार वजहक्ष हे सगळे दिन साजरे केले जातात आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. तो 1962 पासून. म्हणून प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 मार्च. त्यानंतरचा प्रश्न आहे, 86 तेजस विमान भारत कोणत्या देशाला विकणार आहे? तर पर्याय क्रमांक 1, मलेशियाला विकणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 1552 मध्ये शिखांचे तिसरे गुरु कोण बनले? पर्याय क्रमांक 1 आहे गुरु अमरदास. हे शिखांचे तिसरे गुरु बनले. शिखांचे एकूण 10 गुरु झाले, त्यापैकी पहिले गुरु नानक सिंग आणि 10वे गुरु गोविंद सिंग आणि हे तिसरे आहेत गुरु अमरदास. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुरु अमरदास. त्यानंतरचा प्रश्न आहे 88, मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण? आता मुस्लिम लीग म्हटलं की आपल्याला एवढंच आठवतंय, बॅरिस्टर जिना. तसं करू नका. तर बॅरिस्टर जिना होते, पण मुस्लिम लीग मध्ये ते नंतर 1913 पासून सामील झाले. मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 ला. बॅरिस्टर जिना हे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कट्टर होते, ते मुस्लिम लीग मध्ये सुरुवातीला सामील नव्हते. 1906 साली मुस्लिम लीग स्थापन झाली, त्यावेळी पहिले अध्यक्ष बनले ते म्हणजे आगा खान. आगा खान हे पहिले अध्यक्ष बनलेले आहेत. बॅरिस्टर जिना मुस्लिम लीग स्थापनेच्या वेळी सामील नव्हते. 1913 पासून मुस्लिम लीगमध्ये गेले, पण 1913 साली बॅरिस्टर जिना मुस्लिम लीगमध्ये गेल्यानंतर सुद्धा मी देशाची फारकत घेणार नाही असे बोलले होते. मात्र 1920 साली त्यांनी डायरेक्ट हे 2 भाग, हिंदू आणि मुस्लिम ही 2 राष्ट्र आहेत असं सांगून टाकलं. बघूया, हे आगा खान पहिले अध्यक्ष होते. मोहम्मद इक्बालने काय केलं? मोहम्मद इक्बाल सारे जहां से अच्छा त्यांचं आहे, त्यांनी लिहिलेलं गीत आहे. अच्छा,
त्यानंतर बॅरिस्टर जिनांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला, म्हणजे भारत आणि पाकिस्तान, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रच आहेत असा सिद्धांत मांडला बॅरिस्टर जिनांनी. आणि रहमत अली चौधरी हा केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी आहे. यानं पाकिस्तान नावाचा नाव शोधून काढलं किंवा पाकिस्तान हे नाव सुचवलं म्हणूया आपण. या पाकिस्तान मध्ये 5 राष्ट्रांचा त्यानं समावेश केलेला आहे. इंग्लिश मधून आपण जर PAK यामध्ये P म्हणजे पंजाब, अफगाण, काश्मीर, सिंध म्हणजे इंडस म्हणजे सिंध हे करता येतं, सिंध, आणि शेवटचं स्थान म्हणजे बलुचिस्तान. या सर्व नावांचे एकत्रीकरण करून त्यानं पाकिस्तान हे नाव निर्माण केलं. म्हणून प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आगा खान. त्यानंतरचा प्रश्न आहे 89. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे. भारतातून संपत्तीची लूट ब्रिटिश कसे करत आहेत त्याचं विश्लेषण या पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडियामध्ये दादाभाई नौरोजींनी केलेलं आहे. आणि दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचं 3 वेळा अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 1886, 1893 आणि 1906 या 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद दादाभाई नौरोजींनी भूषवलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 90. महाराष्ट्रातील टिंब या प्रादेशिक विभागात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. प्रश्न, महाराष्ट्रातील टिंब या प्रादेशिक विभागात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. म्हणजेच आता विदर्भामध्ये असं आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपला असणारा हा महाराष्ट्र असण्या अगोदर हा भारतामध्ये आपण जाऊ. हा गृहीत धरू की आपला छोटासा महाराष्ट्र आहे, गृहीत धरू की हा जो आहे तो हा विदर्भ आहे आणि हा भारत हा कुठे येतो? बरोबर भारताच्या मध्यावरती येतो. म्हणून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या शाखा इकडून येणारी आणि इकडून येणारी या दोन्ही शाखांमधून हा पाऊस इथं विदर्भामध्ये पडतो. म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून विदर्भामध्ये पाऊस पडतो, बाकीच्यांमध्ये एकाच शाखेपासून पाऊस पडतो. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 91. ठाणे येथील कोट नाका परिसरातील अशोक स्तंभ बनवण्याचे काम कोठे चालू आहे? तर अंजूर भिवंडी या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी टिंब हा हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. 1950. लक्षात ठेवा 1950 हाच हेल्पलाईन नंबर का शोधला? तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला झालेली आहे. म्हणून हा टोल फ्री क्रमांक हेल्पलाईन नंबर शोधून काढलेला आहे. 1950 लक्षात असू द्या, निवडणूक आयोगाची स्थापनाच त्या वर्षी झालेली आहे म्हणून तो हेल्पलाईन नंबर आहे. म्हणून 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे देशाचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? PC घोष म्हणजे पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती झालेली आहे आणि ती हा कायदा 2013 ला मंजूर झालेला आहे. त्यांची निवड 27 मार्च 2019 रोजी झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 94. जळगाव जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते गरम पाण्याचे झरे आहेत? जळगावमध्ये पर्याय क्रमांक 1 उनबदेव आहे, दुसरा सुनबदेव सुद्धा आहे, तिसरा 1 व 2 आहे म्हणजे उत्तर 1 व 2 आहे. चौथा जो पर्याय दिलाय उनकेश्वर. उनबदेव वेगळा आणि उनकेश्वर वेगळा. उनबदेव जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, उनकेश्वर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक
94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे फिफा वर्ल्ड कप 2020 ही स्पर्धा अंडर-17 महिलांसाठी कोणत्या देशामध्ये घेण्याचे प्रस्तावित होते? तर भारतामध्ये. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 96. पुलवामा हल्ल्यास जबाबदार असणारा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरची मालमत्ता व बँक खाती जप्त करण्याचा निर्णय कोणत्या सरकारने घेतला आहे? पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. आता यामध्ये भारत सुद्धा टाकलाय आणि बऱ्याच जणांना भारत वाटला असेल. तर दहशतवादी घोषित करण्याचं काम कोण करतं? तर संयुक्त राष्ट्र संघटना करते. आणि मसूद अझहरला दहशतवादी संयुक्त राष्ट्रानं घोषित करण्यासाठी भारतानं पाठपुरावा केला आणि तो घोषित केला. यापूर्वी असे निर्णय घेतले होते, पण त्याला चीन आडवा आला. चीननं दहशतवादी घोषित करू दिला नाही, मात्र त्याला आता दहशतवादी घोषित केलेला आहे. दहशतवादी घोषित केल्यानंतर फरक काय पडतोय? तर त्याची जगामध्ये ज्या ज्या देशात बँक खाती असतील, मालमत्ता असेल, ती गोठवली जाते. म्हणून त्याला दहशतवादी घोषित करणं महत्त्वाचं असतंय. त्याप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेनं या मसूद अझहरला दहशतवादी म्हणून घोषित केलेला आहे आणि त्यानुसार फ्रान्स सरकारनं हा निर्णय घेतलाय. म्हणून प्रश्न क्रमांक 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 अमरावती. त्यानंतरचा प्रश्न आहे 98. कर्तारपूर येथील शीख प्रार्थना स्थळाला भेट देण्यासाठी दररोज किमान टिंब यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश द्यावा अशी भारताने पाकिस्तानकडे मागणी केली होती. तर पर्याय क्रमांक 1 5000 यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश द्यावा दररोज ही भारताने मागणी केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 99वा प्रश्न आहे क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? पर्याय क्रमांक 2 स्कर्वी हा रोग होतो क जीवनसत्वाच्या अभावामुळे. अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा, ब जीवनसत्व पेरीबेरी, क जीवनसत्व स्कर्वी आणि ड जीवनसत्व मुडदूस. हे लहान मुलांच्या मध्ये मुडदूस असतो, मात्र मोठ्या माणसांच्या मध्ये हाडं ठिसूळ होणे, हाड्यांना बाक येणे अशा प्रकारचा आजार होतो ड जीवनसत्व मोठ्या माणसांच्या मध्ये जर अभाव ड जीवनसत्वाचा असेल तर. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बेडकाची नवी प्रजाती सापडलेली आहे? पर्याय क्रमांक 1 पश्चिम घाट. या ठिकाणी बेडकाची नवी प्रजाती सापडलेली आहे. पश्चिम घाटालाच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री या नावाने ओळखलं जातं. पश्चिम घाटाची लांबी किती आहे? संपूर्ण भारतामध्ये 1600 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती 720 किलोमीटर. काही ठिकाणी अपवादात्मक 440 सांगितलेली आहे, हे लक्षात असू द्या. 720 आणि 440. तर मित्रांनो, आपण टेस्ट क्रमांक 11 मधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. यानंतर आपण परत भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. थांबूया. धन्यवाद.